नमस्ते गाईज. तर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आय नो मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे, पण करण्यासाठी काही कॉन्टेंटच नव्हता, काही सुचत नव्हतं. बड्डे पण झाला, पण बड्डेचा पण माझा काही प्लॅन नव्हता. आणि बड्डेच्या टाईमला मी आजारी पण होती, तर त्यामुळे मला काही करायला नाही जमलं. त्यामुळे मी बड्डेचाही काही व्लॉग नाही केला. हां, तर आज आपण करणार आहोत नायका हॉल व्हिडिओ आणि म्हणजे अजून शॉपिंग्सच्या व्हिडिओ. बट त्यातपूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे की मला आहे ना 99 रुपीजला आपल्या माहिती जीपेला स्क्रॅच येतं, तर त्याच्यामध्ये आहे ना हे मला ऑर्गॅनिक हार्वेस्ट नाही, एक मिनिट थांबा, आय गेस हां, ऑर्गॅनिक हार्वेस्ट. तर ह्यांनी मला हे 2 प्रोडक्ट आणि लिप बाम, हा लिप बाम इतका सुंदर आहे तुम्हाला सांगू, म्हणजे ह्या 2 गोष्टी जाऊ दे, पण हा लिप बाम आणि ह्याचा स्मेल, हो माय गॉड. आणि आपली जे लिप्स आहेत ते खूप हायड्रेटेड राहतात. थोडं सारखं सारखं लावावं लागतं, बट छान आहे, मला तर आवडलं हे. आणि 99 रुपीजमध्ये जर तुम्हाला 4 साबण आणि हे फेस किट येत असेल, आणि अजून एक आहे, पियुषला दिलं आहे मी, बेबी पिंक कलरचं आहे. सो ते बॉईजसाठी परफेक्ट आहे, कारण त्याला फ्लेवर आहे आणि प्लस ते असे पिंक किंवा कलर येत नाही, नॉन कलर आहे ते. तर मग ते मी माझ्या भावाला दिलं यूज करायला, त्याला ते खूप आवडलं आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि हा चेरी फ्लेवर आहे. आणि मी सोप अजून यूज नाही केले आहेत, मला थोडं भीती वाटते सोप यूज करायला, पण मी ट्राय करेन आणि रिव्ह्यू नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला देईनच. कारण 99 रुपीजमध्ये जर हे एवढं सगळं मला आलं आहे, तर मी का सोडू. ह्याच्यामध्ये फ्लेवर आहेत, एक रोज फ्लेवर आहे, ॲलोवेरा फ्लेवर आहे, आणि थर्ड जो आहे तो ॲक्वा फ्लेवर आहे, आणि फोर्थ आहे तो चंदन आहे. असे 4 फ्लेवर मला आले आहेत. सो येस. आणि मी हे पण मला तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. हे मी 200ला मागवलं आहे ॲमेझॉनवरनं. मी लिंक नक्कीच देईन इकडे तुम्हाला, फेवरेट. सो जाऊ दे, मी त्यानंतर तुमच्यासोबत नायकाचं माझं शेअर करते गोष्टी. सो या टाईमला मी नायकावरनं 5 प्रोडक्ट मागवले आणि मला 12 प्रोडक्ट फ्री आले आहेत. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिलं म्हणजे नायकाकडनं आलं आहे मला बड्डे गिफ्ट, आणि ते इतकं सुंदर आहे बड्डे गिफ्ट. येस, हे नायकाने मला बड्डे गिफ्ट पाठवलं आहे. मला दिसत असेल तर, लव यू सो मच नायका. आणि मला माझा वन ऑफ द फेवरेट ब्रँड आहे, जे मला वस्तू मागवायच्या असतात. आणि मी एक वेळ यूट्यूबपासनं लांब राहू शकते, मी सगळ्या ॲपपासून लांब राहू शकते, इंस्टाग्राम सोडून. पण मी ह्यापासून लांब नाही राहू शकत. मला हे खूप आवडतं यार, नायका ब्रँड. मी म्हणजे माझी शॉपिंग चालूच असते नॉनस्टॉप. तर येस, आता हे ह्यामध्ये ते सगळे प्रोडक्ट आहेत जे मला नायकाने पाठवले आहेत. आणि मला फर्स्ट तर हे मी मागवलं आहे, हे ऑर्डर केलं आहे मी. शेड आहे, मी ॲक्च्युली आलिया भट्टची रिसेंट व्हिडिओ बघितलेली, ज्यामध्ये तिने खूप डार्क शेड लावलेला, आणि तो शेड बघितल्यानंतर मला असं झालं की मला हा शेड मागवायचा आहे, कारण हा शेड इतका सुंदर दिसतोय. आणि गॉड्स वेअर, मी हा शेड काल यूज केला. आणि माझ्या तुम्ही स्टोरीजमध्ये जर पाहिलं असेल रिसेंट, म्हणजे कालच्या, तर मी काल आगमनाला गेलेली आणि मी हा शेड लावलेला. ओ गॉड, इतका सुंदर, म्हणजे मला पहिल्यांदा अभिने कॉम्प्लिमेंट दिली इतका डार्क शेड लावल्यानंतर, की तू खूप सुंदर दिसतेस. युजली तो बोलतो काय आहे की केवढी डार्क लिपस्टिक लावली असती, काढ आधी, असं त्याचं असतं. पण काल हा शेड लावलेला, लिटरली त्याने मला कॉम्प्लिमेंट दिली की तू खूप सुंदर दिसतेस. तर म्हटलं अरे मी न्यू शेड लावलाय. बोलतोस अरे सुंदर वाटतोय सोनाली तुझ्या चेहऱ्यावर. तर हा शेड मी तुमच्यासोबत सांगते, बॉस बेब नायका ऑल डे मॅट. खरंच इंडियन स्किन टोन असेल तुमचा, फेअर स्किन टोन असेल तुमचा,
मी डार्क शेडचं नाही सांगू शकत ज्यांचा स्किन टोन डार्क आहे, बट इंडियन स्किन टोन आणि फेअर स्किन टोनसाठी बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे गव्हाळ रंग, जसा माझा गव्हाळ रंग आहे, तर मग त्या लोकांसाठी तर सुंदर दिसते, सुंदर दिसते. तुम्ही हे एक मागवू शकता. आणि मी हे वंडरलस्ट मला मी ॲक्च्युली तुम्हाला सांगते, मी पहिले भरपूर प्रमाणात बॉडी वॉश यूज करायची. त्यानंतर मी संतूर यूज केलं आणि मला संतूरचा ब्रँड आल्यानंतर मी खूपदा संतूर, म्हणजे खूप महिने मी संतूरच यूज करत होती. येस, तर मी हे सांगत होती की मला भयंकर माझी स्किन ड्राय असल्यामुळे मी रिस्क नाही घेत. त्यामुळे मी जे माझ्या स्किनला फार मऊ आणि डव, लाईक डव वगैरे सारखेच सोप मी यूज करते. डव, संतूर हे 2 साबण माझे टॉप फेवरेट्समध्ये आहेत. आणि डव सगळ्यात बेस्ट आहे, संतूरही. इवन संतूर म्हणजे तुम्ही लहान बाळावर सुद्धा यूज करू शकता, असं आहे संतूर. संतूर जो मी वेगळावाला बोलते, जो आता नवीनवाला आला आहे ना, लेटेस्ट, ज्यामध्ये तुमची स्किन मॉइश्चराइज्ड राहते, सो मी तोवाला म्हणते आहे. आणि मी कित्येक महिने तोच यूज करत होती. मला जरा चेंज करूया, तेच वापरून कंटाळा आला आहे. सो जवळपास 7-8 महिने झाले मला डॉक्टरांनी सांगितल्यापासून मी डव यूज करत होती. आणि त्यानंतर संतूरचा ब्रँड आल्यानंतर मला संतूर आवडायला लागला, मग मी संतूर यूज करत होती काही महिने. सो त्याच्यापूर्वी मी यूज करायचे हे बॉडी वॉश. मला बॉडी वॉश भयंकर आवडतं. मी वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी वॉश यूज केले आहेत. म्हणजे तुम्ही मला तर नाव नाही आठवत, मी इकडे तुम्हाला त्याचं हे देईन, फोटो देईन, पिक्चर देईन. आणि नायकाचं पण बॉडी वॉश मी यूज केलं आहे. तर आता मी ड्रीमिंग ऑफ पॅरिस, सध्या मी एमिली इन पॅरिस बघते. तर मग एमिली व्यक्ती म्हणून मला अजिबात आवडत नाही, किंवा एमिलीसारखी मैत्रीण मला लाईफमध्ये नको आहे. पण येस, मला त्यांचे कॉस्ट्यूम आणि ओव्हरऑल त्यांचं जी थीम आहे, आणि मला पॅरिस भयंकर आवडतं. म्हणजे माझी ड्रीम सिटी आहे पॅरिस, की लाईक मला आयुष्यात कुठे जायचं असेल तर मला पॅरिसला जायला आवडेल. आणि माझं स्वप्न आहे, बघू आता लवकरच ते पूर्ण होईल, मला माहिती आहे. तर त्यामुळे हे त्यांचं नवीन काहीतरी आलेलं फ्लेवर, की ड्रीमिंग ऑफ पॅरिस. सो माझं झालं की मला हे मागवायचं आहे, मी हे ट्राय करणार आहे. आणि म्हणून मी हे बॉडी वॉश मागवलं आहे. सो लेट्स ट्राय. मी अजून ओपनही नाही केलं आहे, तुम्ही बघू शकता, पॅकेजिंग आहे तसं अजून. सो येस, हा मी यूज करेन आणि तुम्हाला नक्की सांगेन माझा रिझल्ट, की मला कसं वाटलं. आणि माझी ड्राय स्किन असल्यामुळे हे ड्राय स्किनवाल्या लोकांसाठी आहे, ज्यांची ऑइली स्किन आहे, म्हणजे अगदी शरीरावरची स्किनसुद्धा मी म्हणते आहे, हां, फक्त फेसवरची नाही. सो येस, त्यानंतर मला लव्ह यू नायका. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी नायका हे एखादं मुलगा हँडल करत असेल आणि त्याला माझ्या गोष्टी माहिती असतील. सो तुम्हाला मी सांगते, लिटरली 1400चा लिप ग्लोज मला फ्री पाठवला आहे नायकाने. लिप इंजेक्शन तुम्हाला माहितीच आहे, मी वेड्यासारखी फॅन आहे या टू फेसच्या ह्या ब्रँड आपल्या प्रोडक्टची. लिप इंजेक्शन जे मी आता की लावलं आहे, तुम्ही बघू शकता, लिप एकदम माझे ग्लॉसी दिसत आहेत. आणि हे असेच 6 तास दिसतात, म्हणजे तुम्हाला सतत लावायची गरज नाही आहे. तर हे एक आहे. आणि हे तर मी मागवलं, कारण मी तुम्हाला म्हटलेलं की मी मागवणार आहे. मी फार मोठं मागवलं नाही, कारण लास्ट टाईम मी मोठं मागवलेलं जे 2500चं होतं आणि मी ते हरवलं. त्यामुळे मला फारच भीती वाटते की मी हरवेन गोष्टी. सो त्यामुळे मी काय केलं, यावेळेला छोटंसंच मागवलं. तर म्हटलं ठीक आहे, हे लहान आहे, तर मग हरवलं नाही तरी त्रास नाही होत जो त्रास. आणि मला तर वाटतं आता हे पण आहे आणि हे पण आहे, तर मला 2-3 महिने तरी बघायलाच नको. तर थर्ड हे मागवलं. आणि आता फोर्थ म्हणजे लिपस्टिक, कारण मी भरपूर
शॉपिंग नंतर मी आज ह्या टाईमला लिपस्टिक्स मागवल्या आहेत वेगवेगळ्या शेड. कारण माझं असं वगैरे आहे माझ्याकडे लिपस्टिक्स काय मागवायच्या, असं करून मी लिपस्टिक्स घेतच नाही आणि त्या हरवते मी कुठे ना कुठे. तर येस, कॉफी. सो येस, ही लिपस्टिक आहे नायका आणि हा एकदम न्यूड शेड आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला असे शेड मी प्रेमात आहे, कारण असे शेड तुम्ही जर बघितले असाल तर प्रियांका चोप्रा यूज करते हे शेड, आणि मला हे शेड भयंकर आवडतात, असे न्यूड शेड, आणि मी फॅन आहे. सो आर्टिसनल कॉफी हा फ्लेवर आहे, सॉरी फ्लेवर हा शेड आहे, शेडचं नाव आहे, आणि तुम्ही बघू शकता, सुंदर. तर हे 3 प्रोडक्ट झाले. आता चौथं प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. येस, मी ॲक्च्युली हे झालं माझ्याकडनं, मिस्टेक झाली, आणि मिस्टेकली मी हा मस्कारा मागवला आहे टू फेसचा. बट आता मी हा तुमच्यासमोरच ट्राय करते, कारण मी हा ट्राय नाही केला आहे मस्कारा कसा आहे वगैरे. सो तुम्ही बिफोर आफ्टर बघू शकता. मी मेकअप नाही केला आहे, मी फक्त लिप ग्लोज लावलं आहे. मी मेकअप, त्यामुळे तुम्हाला हे सगळे माझे ॲक्ने वगैरे दिसत असतील तर आय एम सो सॉरी. बट आता तुम्ही माझे लॅशेस सध्या बघू शकता कसे आहेत, आणि आता मी तुम्हाला लावून दाखवते त्यानंतर कसे. ठीक आहे. अरे बापरे. तर येस, तुम्ही बघू शकता, मला असं फारसा काही फरक नाही दिसत आहे. बट येस, ठीक आहे, कारण मी टू फेसचं मला माहीत होतं की वेगळा मस्कारा आहे, बट मी हा चुकून डॅमगल मागवला आहे. सो त्यामुळे आता मला तो वापरावा लागेल. मी बघू शकता, आणि सॉरी, मी मेबलिनचा हा पिंक कलरचा लायनरही मागवलं होतं. शेड इकडे दिला नाही आहे ॲक्च्युली. 1 मिनटं मी तुम्हाला हा शेड सांगते. आणि स्विस ब्युटीचा मी हे लायनर मागवलं आहे, हे. आता मी तुम्हाला हे लावून दाखवते. सो येस, मी त्या शेडचा बघितलं तर त्या शेडचं म्हणजे आपला हा जो शेड आहे त्याचं नाव आहे पंच पिंक, आणि हा युनिकॉर्न शेड आहे जो मी आता माझ्या डोळ्यांना लावला आहे, तुम्ही बघू शकता. कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आता फ्री प्रोडक्ट्सवर आपण येऊया. सो हे फ्री प्रोडक्ट्स आहेत जे मला नायकावरून आले आहेत. ह्यातले अर्धे प्रोडक्ट्स मला सापडत नाही आहेत, मी खूप शोधले, बट स्टील, कारण हे पार्सल येऊनच एक 7-8 दिवस झाले आहेत. तर येस, पहिलं प्रोडक्ट आपण बघूया. वाव वाव, मला बॉबी ब्राऊनचं प्रायमर आलं आहे, तुम्हाला माहीतच असेल. सो वाव वाव, मला हे ॲक्च्युली मला ह्याचं सॅम्पल हवं होतं, कारण बॉबी ब्राऊन हा वन ऑफ माय फेवरेट ब्रँड आहे, आणि मला बॉबी ब्राऊनच्या लिपस्टिक्स, आणि मुळात हा विटॅमिन ई हा फेस बेस आहे, लाईक मॉइश्चरायझर आणि प्रायमरसारखा. सॉरी, यामध्ये विटॅमिन ई आणि बी आणि सी तिन्ही आहेत. मला माहीत नव्हतं, मला वाटलं विटॅमिन ई फक्त. सो येस, मी खूप एक्सायटेड आहे, आणि मी हे यूज करून नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. सो थँक्यू नायका. आणि हा अजिबात ब्रँडेड नाही, मला तिळमात्रा
पैसे दिले नाही आहेत नायकावाल्यांनी, बट येस ते मला भरपूर प्रेम करतात आणि मला नेहमी असं काही ना काहीतरी पाठवत असतात. मी मला सांगते हे 500 रुपयाचं आहे, ज्याने ते मला बड्डे गिफ्ट आलं आहे आणि ते इथे लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. मला सनस्क्रीन आली आहे फॉरेस्ट एसेन्शियल्सकडून. सो येस, मी सनस्क्रीनसुद्धा ही ट्राय करेन नक्कीच. सॅम्पल आलं आहे ह्याचंसुद्धा. काय माहिती यावेळी नायका एवढं माझ्यावर खुश काय, मला एवढं कधी येत नाही. हे सिरम आलं आहे जे मी नक्की ट्राय करेन आणि ह्याचा ब्रँड अगदी म्हणजे त्यांनी लपवलाच आहे बघा ना. म्हणजे ह्याच्यावरनं आता मी ब्रँड कसा ओळखू, कोणता ब्रँड आहे. तर येस, हे होतं मी नायकावरनं ऑर्डर केलेल्या गोष्टी. आणि आता आपण वळूया, मी जसं मगाशीच म्हटलं, काय हे चंपू आठवते मी. जसं की मी मगाशीच म्हटलं की एमिली इन पॅरिस माझी फेवरेट सिरीज आहे आणि मला अभिला मी मागे लागलेली की अभि मला एमिली सारखी लिपस्टिकची शेड हवी आहे, म्हणूनच मी ॲक्च्युली ती मागवली आहे. ती डार्क रेड आहे ना, ती आलिया आणि एमिली या दोघांची बघून मी ती मागवली आहे. सो माझं झालं अभि यार किती भारी यार. आणि मला ना तिकडे ना ते मी आय गेस त्याच्यासोबत ते सतत गप्पा मारती आहे आणि नवीन सीझन आलं आहे. सो त्यामुळे कदाचित मला माझ्या सजेशनमध्ये सुद्धा एमिलीचे प्रोडक्ट येत आहेत. सो त्यातलं मी हे एक मागवलं आहे जे की मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर येस, हे मी मागवलं आहे हॉकवरून. इथे तुम्ही बघू शकता HOK हॉक. तर लिंक मला मिळाली तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आणि वाव, पॅकेजिंग सुंदर आहे. मला माहीत होतं पॅकेजिंग सुंदर असणार. काही नाही, मी मेकअप ब्रश मागवले. अरे बापरे, ओ माय गॉड. मी जसं लास्ट टाइम तुम्हाला म्हणालेली की मला मेकअपचे माझ्याकडे ब्रशेस नाही आहेत आणि मी हातानेच यूज करते. सो म्हणून मी स्पेशली मागवलं. तुम्ही बघू शकता. वाव, एमिली किती सुंदर दिसतीये बघा. एक्साइटेड. तर येस, रिव्होल्यूशन ब्रँडचं आहे हे, बघितलात. तर आपण आता ओपन करूया. हां, ह्याची अमाऊंट आहे 330, म्हणजे महाग नाही आहे, फार अफोर्डेबल आहे. ब्लेंड कसं होईल वगैरे ह्याची काही मला आयडिया नाही आहे, बट येस, सॉफ्ट भयंकर आहेत ब्रशेस. ओ वाव, जरासं आर लिहिलं आहे. आणि इकडे बघू शकता सो येस, सॉफ्ट आहेत खूप ब्रश. आणि इथे मला 5 ब्रश आले आहेत. एक आय शॅडो ब्लेंडिंगचं आहे, एक आपलं हायलायटर यूज करायचं आहे आणि एक आहे ते हे कशाचं असतं मला काही आयडिया नाही. असे 5 आले आहेत आणि फाउंडेशनचं एक आलं आहे. सो येस, असे मला ब्रशेस आले आहेत आणि आय एम डॅम एक्साइटेड. तर त्यानंतर महत्त्वाचं ऑर्गॅनिक, हे काय ह्या ब्रँडचं नाव, हार्वेस्ट. ऑर्गॅनिक हार्वेस्टमधून मी अजून काही गोष्टी मागवल्या आहेत.
ते म्हणजे हे व्हर्जिन कोकोनट ऑइल. म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणजे जे अनरिफाईंड असतं आणि एकदम हे काय म्हणतात, व्हर्जिन ऑइलला काय म्हणतात, मला तर त्या मराठीत नाही माहिती काय म्हणतात ते. बट येस, व्हर्जिन ऑइल आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं, स्किनसाठी पण चांगलं असतं. ज्यांची ड्राय स्किन असते त्यांच्यासाठी. माझी भयंकर ड्राय स्किन आहे, मी तुम्हाला सतत सांगत असते हे. तर त्यामुळे मी हे मागवलंय आणि मला एकावर एक फ्री आलंय. वाव यारी, हा ब्रँड एक नंबरच आहे. म्हणजे तुम्हाला 99 मध्ये हे एवढं सगळं सामान पाठवतात ते. मलाच लक्षात राहत नाही मी काय मागवलं ते. अजून काहीतरी आलंय. हां सॉरी, हे त्यांनी फ्री प्रोडक्ट मला पाठवले आहेत. ह्याची कॉस्ट 600 रुपयाचं प्रोडक्ट त्यांनी मला फ्री पाठवलंय. हे असे आहे. फ्री पाठवलं. सो स्वीट. ऑर्गॅनिक हार्वेस्ट तुम्ही नक्की मागवा. त्यांनी एवढं मला फ्रीचं पाठवलंय की मलाच आता लाज वाटू लागली आहे. बापरे. फेस बाम आहे हे, मॉइश्चरायझर नक्कीच यूज करेन. क्लिन्झिंग, ओके, मेकअप क्लिन्झिंग आहे हे. सो येस, हे पण मी यूज करेन आणि तुम्हाला रिव्ह्यूज कळवेन. सो येस, एवढंच होतं जे काही होतं मी तुमच्याशी शेअर केलं सगळं. मला खूप सारे प्रोडक्ट आले आहेत आता, हे सगळे यूज करायचे आहेत मला, नाहीतर मग ते वेस्ट होतील आणि गोष्टी वेस्ट नाही केल्या पाहिजेत. सो येस, आणि आता ह्या सगळ्यांमध्ये मला जर तुम्हाला सांगायचं असेल की सगळ्यात भारी प्रोडक्ट कोणतं आहे, तर हे जे नायकाने मला पाठवलंय फ्री, मी खोटं बोलत नाही किंवा प्रमोशन नाही करत आहे, बट ह्याचा फ्रेग्रन्स, हे बॉडी लोशन आहे आणि ह्याचा फ्रेग्रन्स इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की मी तुम्हाला कायच सांगू. म्हणजे मॉइश्चरायझर मी पहिलं असं बघते, म्हणजे पहिलं नाही बघत, सॉरी मी हे विसरले सांगायला, मला माहीत नव्हतं की मला हे बॉडी लोशन ती लोक पाठवणार आहेत. तर मी ह्याचं रेड वेल्वेट केक तुम्हाला एक मिनटं मी दाखवते. अर्ध्या गोष्टी मी विसरूनच जाते की मी मागवले आहेत. जाऊ दे. हे बॉडी प्लमचं तुम्हाला माहिती आहे, बॉडी प्लम एक माझा वन ऑफ फेवरेट ब्रँड आहे आणि त्यांचे बॉडी मिस्ट, परफ्यूम्स, हे आपले बॉडी वॉश मी व्हॅनिलावाला फ्लेवर ट्राय केलेला आणि पॉपकॉर्नवाला तुम्ही नक्की ट्राय करा, अमेझिंग आहे बॉडी वॉशचं, प्लमचं बॉडी वॉश. तर येस, प्लम बॉडी लविन, तर ह्याचं बॉडी बटर आहे हे रेड वेल्वेट केक आणि ह्याचा फ्रेग्रन्स अमेझिंग आहे. तर त्यानंतर मी सेकंड हे मागवलेलं रोजमेरी वॉटर, आपल्या केसांसाठी चांगलं असतं, तर ते मी मागवलेलं आणि ते मी विसरून गेली. काही नाही, फक्त स्प्रे करायचं आपल्या केसांमध्ये आणि सोडून द्यायचं. केसांमध्ये एक छान 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 स्मेलसुद्धा राहतो आणि काही नाही, छान आहे. म्हणजे ओव्हरऑल आता मी पण माझ्या केसांना लावलं आहे आणि मला हेअर वॉश करायची गरज नाही आहे, कारण सुंदर आहे. काय नाही, जस्ट केस धुवायचे आपले आणि सुकल्यानंतर एक केस किंवा ओले असतील तरी आपल्या स्काल्पला मारायचं. हे इथे नाही यूज करायचं आहे, इथे स्काल्पला आपल्या यूज करण्यासारखं आहे. स्कॅल्प आपले ड्राय होतात, परत डॅन्ड्रफ होतो, सो त्यासाठी हे बेस्ट आहे. हेअर ग्रोथसाठी सुद्धा बेस्ट आहे रोजमेरी वॉटर. सो येस, तुम्ही ट्राय करा. आणि त्याचबरोबर हे माझं ॲक्च्युली कॅस्टर ऑइल संपलं आहे आणि मी खूप ठिकाणी हे वाचलं की स्किनसाठी आणि ह्याच्यासाठी हेअरसाठी चांगलं आहे आपलं व्हर्जिन ऑइल, कोकोनट ऑइल. सो म्हणून मी हे वापरणार आणि माझे रिव्ह्यूज मी तुमच्याबरोबर शेअर करेन, कारण कॅस्टर ऑइलचा रिझल्ट तर अमेझिंग आहे. माझे हे जे
इकडे माझी हेअर ग्रोथ आहे ती पूर्ण कॅस्टर ऑइलमुळे झाली आहे. सो कॅस्टर ऑइल बेस्ट आहेच, बट त्यासोबतच मी आता हे ट्राय करणार आहे कारण कॅस्टर ऑइल संपलं आहे. सो येस, ह्याच्या खाली जर व्हाईट काजळ वगैरे मी लावलं ना तर सुंदर दिसतील डोळे असं मला वाटतं. आणि हे लायनर पण सुंदर आहे, युनिकॉर्न जे काही आहे ते. आणि काय, लिप्स पण तुम्ही माझे बघू शकता, इतकी हायड्रेटेड दिसत आहेत. आणि फ्लेक्स करते का मी? हो, येस. सो एवढंच होतं आणि गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन परत काही आल्या तर. दॅट्स इट. बाय.